आज आपण बनवूया पाया मुंडी रस्सा. चला मग बनवू. 3 चमचे इसूर, चवीनुसार मीठ आणि गरम मसाला, खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीरचं वाटण, मुंडी आणि पाय शिजून घेतले, हळद, मीठ आणि मटन मसाला टाकू. तेल टाकून घेऊ आपण. आता तेल गरम झालंय. आपण वाटलेलं ना वाटण टाकून घेऊया आणि परतून घेऊ चांगलं लाल होईस्तोवर. मसाला परतलाय चांगला. आता आपण कढई सुरू टाकू आणि मिक्स करून घेऊ. त्याच्यानंतर मटन मसाला, थोडस मीठ, आपण गरम पाणी करून टाकायचं ह्याच्यात. पाणी टाकल्याच्या नंतर शिजलेलं ती मटण टाकून घ्यायचं आपण. बघा आता मस्तपैकी तरी आले झणझणीत. आणि वरून ना कोथिंबीर टाकून घ्यायची थोडीशी. आता एक उकळी उस्तर ठेवायचं. तर मस्तपैकी झणझणीत रस्सा खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, कशासोबत सुद्धा खाऊ शकता.